झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाजीराव पाटील खेमनर, माधवरावजी कानोडे, आमदार सत्यजित तांबे, हिरालालजी पगडाल सर, वसीमबाई, आता खरं सर्वांचंच नाव बोलले की जयश्रीताई आहे, सौ दुर्गा तांबे, इथे सर्व आपले सर्व सन्माननीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आहेत आणि सर्व तालुक्यातून उपस्थित झालेले मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आता व्यासपीठावर खाली मैदानात जागा शिल्लक नाही आहे, तर मध्ये बसून आपण सर्वजण व्यवस्था करावी ही नम्र विनंती. मित्रांनो, आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत ते नामदार साहेबांना ऐकण्यासाठी. त्यांच्या भावना, नुकताच झालेला निवडणूक विधानसभेची, मी त्याला पराजय म्हणणार नाही, मी त्याला घात म्हणतो. हा झालेला एक त्याचं कारण असं आहे मित्रांनो, सध्या जे राजकारणाचं स्वरूप डेव्हलप केलं जात आहे, स्वरूप निर्माण केलं जात आहे, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी खोटा प्रचार, खोट्या गोष्टी सांगून बदनाम करायचं, मोठ्या प्रमाणावर, प्रचंड प्रमाणावर, मोठा शब्द अपुरा पडेल, प्रचंड किंवा अतिप्रचंड म्हणूया, पैशांचा वापर त्या ठिकाणी करायचा, लोकशाहीतली कुठलेही मूल्य त्या ठिकाणी न जपता, खरं तर निवडणुका आणि निवडणूक आयोग या सगळ्यांच्याच विषयी लोकांच्या मनामध्ये विश्वास न राहणं ही मला वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे. ती या ठिकाणी होत आहे. मोठ्या प्रमाणावर धर्माच्या, जातीच्या नावावर सामान्य माणसाच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करणं, राजकीय स्वार्थासाठी देशाचं, समाजाचं भवितव्य न पाहणं, अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये सुरू झालं आहे. 1914 साली आपण पाहिलं की देशामध्ये काहीच घडलं नाही. या देशामध्ये गेल्या स्वातंत्र्यानंतर काहीच घडलं नाही असा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंडित नेहरू यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, या देशाला ज्यांनी घडवलं, या देशासाठी ज्यांनी आपलं आयुष्याचं समर्पण केलं, अशा व्यक्तिमत्वांना त्या ठिकाणी चुकीच्या, खोट्या पद्धतीने त्यांचे इमेज, त्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करणं आणि त्यातून राजकारण निर्माण करणं. आजही या देशात काय चाललेलं आहे? जे चाललेलं आहे ते काही लोकांच्या फायद्याचं असेल, आहे, परंतु ते देशाच्या फायद्याचं नाही किंवा या देशातल्या सामान्य माणसाच्या फायद्याचं नाही. शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी दुःखी आहे, शेतकऱ्यांच्या पुढे अनेक समस्या आहेत, त्याच्या दुधाला भाव नाही, त्याच्या सोयाबीनला भाव नाही, याची चर्चा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये होत नाहीये. या देशामध्ये आम्ही युवकांचा देश म्हणतो, कोट्यावधी युवक आज बेरोजगारीला सामोरे जात आहेत. तिथे कुठल्याही प्रकारच्या भरती होत नाहीये. भरती होत असताना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती होत आहेत. त्या तरुणांच्या भवितव्याचं काय? या देशातल्या उद्योगधंद्यांचं काय? या महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जातात त्याचं काय? आणि म्हणून हे सगळं, आणि मी सांगितलं निवडणूक आयोग केवळ कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून निवडणूक पुढे जाणीवपूर्वक निवडणुका पुढे ढकलणं, त्याचं शेड्यूल बदलवणं, अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. आणि त्याचंच एक स्वरूप आपण संगमनेर तालुक्यामध्ये पाहिलं. तर मी नेहमी भाषणात लोकांना विचारायचो की बाळासाहेब थोरातांनी खऱ्या अर्थाने तर काय कमी, म्हणजे कुठली गोष्ट त्या ठिकाणी कमी राहिली त्यांच्याकडनं. मित्रांनो,
गेल्या 40 वर्षामध्ये आपण पाहिलं साहेब 85 साली राजकारणात आले. पहिलं तर काम त्यांनी केलं एक पाण्याचा प्रश्न म्हणून त्यांनी केला की ज्या भंडारा धरणाचं लाभक्षेत्र बदलण्याचं काम झालं. माझ्या माहितीप्रमाणे देशामध्ये घडलेली पहिला विषय असेल की भंडारा धरणाचं 30% पाणी संगमनेर आणि अकोल्याला, त्यातलं 20% पाणी आपल्याला मिळालं. ज्या पाईपलाईन आदरणीय दादांनी निर्माण केल्या होत्या त्या बेकायदेशीर म्हणून त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न होत होता. त्यांना कायदेशीर स्वरूप निर्माण करून द्यायचं काम बाळासाहेब थोरात यांनी केलं. नंतरच्या काळात आपण बघतोय की प्रत्येक गावोगावी इतक्या योजना, प्रत्येक ज्या काही गावच्या मूलभूत गरजा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. एक नवीन राजकारण तरुणांना बरोबर घेऊन निर्माण करण्याचा प्रयत्न आपण संगमनेर तालुक्यामध्ये थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली थोरात साहेबांनी या ठिकाणी केलं. जे निळवंडे धरण होणारच नाही अशी भावना लोकांची झाली होती. अनेक लोकांनी जाणीवपूर्वक, अनेक म्हणण्यापेक्षा काही लोकांनी जाणीवपूर्वक हे निळवंडे धरण होऊ देत नव्हते. त्यांच्या तावडीतून खोडून काढून या ठिकाणी पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर एक प्रचंड गती त्या निळवंडे धरणाला दिली आणि निळवंडे धरण पूर्ण केलं, पाण्याचे कॅनॉल पूर्ण केले. मला असं वाटतं की पुढच्या अनेक पिढ्यांना उपयोगी पडणारं काम त्यांनी त्या ठिकाणी. आदरणीय दादांनी जो सहकार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आदर्शवत निर्माण केला, त्याला तो पाया घातला, त्याला कळस चढवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. कालच आपण पाहिलं की त्या ठिकाणी विजेच्या बाबतीमध्ये जी निर्मिती आपण करतो, वीज निर्मिती, त्याचं देश पातळीवरचं पारितोषिक मिळालं. मी ते सांगितलं बाबासाहेब ओळांना की किती पारितोषिकं मिळाली, कारखान्याने मिळवली, दूध संघाने मिळवली, नगरपालिकेने मिळवली. हे आपल्या कामाचं लक्ष नाही आहे का? हे आपल्या कामाचा पुरावा नाही आहे का? साहेबांनी तालुक्यामध्ये काम करत असताना मी प्रत्येक गावामध्ये जात असतो, अनेक गावामध्ये गेलो, सगळीकडे म्हणजे इतकी कामं केली की कुठल्याही गावामध्ये सभा मंडप जागा राहिला नाही. मित्रांनो, गावकऱ्यांची जी मागणी असते ती त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मूलभूत गरजा, शाळेच्या खोल्या असतील, दवाखाने असतील, पशुवैद्यकीय दवाखाने असतील, किती किती म्हणून त्या ठिकाणी कामं झाली. शहरामध्ये आपण बघतो की शहराचं स्वरूप बदलून टाकलं. जो पाण्याचा प्रश्न आज बिकट आहे, जो कुठेही आपण बघतो की राज्यामध्ये मोठे मोठे नेते ज्या ठिकाणी नेतृत्व करतात तिथे पाण्याचे प्रश्न सुटले नाहीये. इथे तुम्ही आपण पाण्याचा प्रश्न सोडवला. थेट नळातून पाणी निळवंडे धरणात इथं आणलं. राज्य पातळीवर काम करत असताना जे जे मंत्रालय त्यांनी हाताशी घेतलं. मी उत्तर महाराष्ट्रामध्ये फिरतो, आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात, लोक सांगतात. चांदवडला गेलं, याला नांदगावला गेलं, सांगतं की एक छोटंसं आमचं धरणाचं काम वर्षानुवर्ष अडलेलं होतं, ते त्या ठिकाणी झालं. तेच निफाडचे लोक बोलतात. कुठेही जा तुम्ही, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, जे जे मंत्रालय त्यांनी ठिकाणी सांभाळलं ते अत्यंत सक्षमपणाने त्या ठिकाणी सांभाळलं. त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटवला. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी, म्हणून मी म्हटलं की हा पराभव नाही, हा घात आहे. चुकीचा प्रचार करायचा, खोट्या बातम्या पसरवायच्या, खोटे व्हिडिओ व्हायरल करायचे. अरे कुठे घेऊन चाललात तुम्ही समाजाला? समाजाला कुठे घेऊन चाललात? इतका द्वेष निर्माण करायचा, इतक्या खोट्या बातम्या पसरवायच्या आणि त्याच्यातून आणि प्रचंड पैशाचा वापर. आणि म्हणून या सगळ्यांचा परिपाक हा आहे. आता काही अदृश्य शक्तींबद्दल सुद्धा लोक चिंता करतायत. आज तुम्ही पाहिलं असेल की मार्कड गाव आहे ते, तिथे लोकांनी ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं. झालं आता मतदान, त्यांनी काय फरक पडणार नव्हता. गावच्या लोकांनी ठरवलं होतं. गावच्या लोकांची जेवढी संख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त पोलीस त्या ठिकाणी हजर आहेत आणि लोकांना दम देत आहेत की तुम्ही जर अशा पद्धतीने या ठिकाणी बॅलेट पेपरवर जर मतमोजणी केली तर आम्ही तुमच्या सगळ्यांवर कारवाई करू, मतदान करणाऱ्यांवर सुद्धा कायदे या ठिकाणी. अशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत. आपण पाहिलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी नवीन नवीन कसे वाद निर्माण होतील धर्मामध्ये
याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. मित्रांनो, मी काल व्हिडिओ पाहत होतो यूट्यूबवर. देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश ज्येष्ठ दुष्यंत दवे, त्यांना अक्षरशः मुलाखत देत असताना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की काय होणार आहे, काय चाललं आहे. 4 लोक त्या ठिकाणी, कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, ते निष्पाप लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. अजून एक ठिकाणी कुठतरी आंदोलन झालं, तिथे काही लोक मृत्युमुखी पडले. अरे, आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे. जाती जातीमध्ये आणि धर्मामध्ये भांडण लावून आपण विकसित भारत घडवणार आहोत का? आमच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने तुम्ही न्याय देणार आहात का? जे कोट्यावधी तरुण एक स्वप्न पाहत आहेत, काही स्वप्न पाहत आहेत, स्वतःच्याबद्दल स्वप्न पाहत आहेत, त्यांची स्वप्न या पद्धतीने पूर्ण होणार आहेत का? आणि म्हणून असं घाणेरडं राजकारण या देशामध्ये चालू आहे. साहेबांचं काय चुकलं? मला असं वाटतं की साहेब भाजपमध्ये गेले असते तर मंत्री झाले असते, बरोबर आहे ना? पण आपल्याला आवडलं असतं का? जे काही राजकारणातलं पावित्र्य आदरणीय दादांनी आपल्याला तत्त्व घालून दिली, मूल्य घालून दिली, मग ती मूल्य जपून जर राजकारण करत असतील, ठीक आहे ना, त्याचा त्रास होणारच आहे. संस्थांना त्रास होणारे, व्यक्तींना त्रास होणारे, खटले दाखल केले जातील. पण इंग्रजांच्याही काळात झालं होतं ना मित्रांनो. मग आपल्याला घाबरायचं काय कारण आहे? घाबरणारे आपण नाही, आपण लढणारे आहोत आणि आपण लढू. आणि ज्यावेळेस बाळासाहेब थोरातांसारखं स्वच्छ, निष्कलंक, सुसंस्कृत असं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी नेतृत्व करतायत, त्या ठिकाणी निश्चितपणाने आपण ही लढाई जिंकणार आहोत. ही लढाई आहे. एक झालेलं अपयश म्हणजे जीवन नाही आहे. अजून आपल्याला जीवनामध्ये खूप लढाई करायच्या आहेत आणि त्या सगळ्या आपण जिंकणार आहोत. आता आम्ही बेसावध राहणार नाही. झाला असेल, माणूस एकदाच बेसावध असतो, माणूस एकदाच बेसावध राहू शकतो, तो सतत बेसावध राहत नाही, हे त्यांना सांगितलं पाहिजे. आणि म्हणून तीच मूल्य, तीच तत्त्व, तीच शिस्त घेऊन या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. ते केवळ थोरात साहेबांसाठी नाही मित्रांनो, ते आपल्या तालुक्यासाठी, आपल्या तालुक्यात असलेल्या संस्थांचं चांगल्या पद्धतीने रक्षण करण्यासाठी. जे कोणी ते येऊ पाहतायत, त्यांचा इतिहास आपण तपासला पाहिजे. कशा पद्धतीने ते संस्था चालवतात, कशा पद्धतीने ते राजकारण करतायत, तेच राजकारण आपल्याला इथे आणायचं आहे का, हा प्रश्न आपण प्रत्येकाने मनाशी घेऊन त्या ठिकाणी घरी गेलं पाहिजे. आणि सर्वांनी, म्हणजे आपण म्हणूया की थोरात साहेबांचे कार्यकर्ते दुःखी होऊ शकतात, परंतु थोरात साहेबांचे कार्यकर्ते निराश होत नाहीत. त्या पूर्ण शक्तीनिशी, पूर्ण सामर्थ्यानिशी आपण या ठिकाणी हे जे काही संकट आलेलं आहे, ते केवळ आपल्यावर नाही मित्रांनो, ते देशावर आहे, ते राज्यावर आहे. आणि म्हणून या संकटामध्ये आपण सर्व लढा देऊ आणि थोरात साहेब राज्याचं नेतृत्व करत त्या लढ्याच्या अग्रभागी राहतील. आणि तेच आपण सर्वजण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवूया. पुन्हा आपण या ठिकाणी उभे राहूया आणि आपल्या जे आपलं गाव असेल, जी आपली गल्ली असेल, जो आपला मोहल्ला असेल, त्या प्रत्येक ठिकाणी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने, आदर्श पद्धतीने राजकारण करू आणि लढाई पुन्हा जिंकू, अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.